विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 2 अँगल्स बघणार आहोत। त्यापूर्वी आपण आता आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचं सुरुवातीला ऑब्झर्वेशन करूयात। खूप साऱ्या वस्तू घरामध्ये आपल्या आजूबाजूला असतात। आपल्या जे काही आपली बॅग आहे शाळेची, त्याच्यामध्ये पण अशा कितीतरी वस्तू आहेत की तिथे आपल्याला अँगल हा कन्सेप्ट आपण तिथे बघू शकतो। यापूर्वी तुम्हाला अँगलची ओळख झाली। अगदी चौथी पासून आपण अँगल्स आणि अँगलचे जे काही टाइप आहेत ते पण बघितलेत, म्हणजे नवीन नाही आहे हा कन्सेप्ट आपल्यासाठी। तरी पण थोडं बेसिक आपण बघूयात आणि मग पुढे जाऊयात। आता बघा, आपल्या घराचे जे आता तुम्ही घरीच बसलेले आहात आणि घराचे कोपरे बघा। कोपऱ्यांमध्ये तुम्हाला असा आपण त्याला आणखीन एक मराठीत शब्द वापरतो, कोपऱ्याऐवजी कोना पण म्हणतो आपण, हो की नाही? म्हणजे एखादी वस्तू कुठे ठेवली तर कोण्यात ठेवली असं पण म्हणतात, म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये। आणि आपण सहज कोपरा हा शब्द वापरतो। बघा बरं, कोपरा जो आहे आपल्या घराचा किंवा टेबल असेल, टेबलचे कोपरे बघा। तुमच्याकडे पुस्तक आहे, आता समोर वही आहे, वहीचे कोपरे बघा। म्हणजे इथे दोन साइड एकत्र आल्याशिवाय कोपरा तयार झालाय का? नाही तयार झालाय। समजा आपण आता पुस्तकाचा विचार करूयात। तुमच्या समोर आता पुस्तक आहे, आपलं गणिताचं पुस्तक आहे। पुस्तकाची जी काही व्हर्टिकल साइड आहे, फक्त एकच व्हर्टिकल साइड बघा। तिथे कुठे तुम्हाला असा बेंडिंग झालेला किंवा वळालेला, क्रॉस झालेला असा कुठे भाग दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत आहे। पण आता पाहताना दोन साइडचा विचार करा, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल। आणि या दोघांचं जिथे इंटरसेक्टिंग लाईन्स पण आपण यापूर्वी बघितले बघा, हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन, या दोन्ही लाईन्स जिथे इंटरसेक्ट होतात तिथे काय झालंय, त्यालाच आपण काय म्हटलं आता? कोपरा असं म्हटलं। आणि पुन्हा एक मॅथमॅटिकल वर्ड पण आपल्याला माहिती, कॉर्नर्स। जे आपण शेप्स वेगवेगळे बघतो, रेक्टँगल, स्क्वेअर, हे सगळे वेगवेगळे शेप जे बघतो त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो? कॉर्नर्स। आता ह्या कॉर्नरचा विचार आपण आतापर्यंत काय केलाय? फक्त तो जो काही व्हर्टेक्स आहे, जो काही पॉइंट आहे तेवढा विचार केलाय आपण। पण आता त्याच्या मधला जो गोलाकार भाग आहे किंवा मधला जो स्पेस आहे, या दोन साइडच्या मधला जो स्पेस आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे। ते सगळं शिकणं म्हणजेच अँगल हा कन्सेप्ट शिकणं आहे। लक्षात आले? मग आज तुम्हाला पहिलं काम करायचंय की जिथे जिथे अँगल दिसतोय अशा सगळ्या ऑब्जेक्टच्या नावाची तुम्हाला यादी करायची। जसं आपण आतापर्यंत प्रत्येक कन्सेप्ट शिकलो की तो कन्सेप्ट आपल्या घरात कुठे दिसलाय, अशा सगळ्या वस्तूंची यादी तुम्ही आतापर्यंत केली। प्लेनची केली, पॅरलल लाईन्स केली, परपेंडिक्युलर लाईन्स केली, अशा वेगवेगळ्या वस्तूंची यादी झाली। पण आज आपल्याला अँगल पण कुठे कुठे दिसतोय, म्हणजे आपल्या सगळं आजूबाजूला असतं आणि आपण त्याच्याकडे पाहत नाही। मग ह्या सगळ्या वस्तूंची पण यादी तुम्हाला करायची। मग आता आपण येऊयात आपल्या मॅथमॅटिकल अँगल्सकडे येऊयात। आता अँगल हा वर्ड कुठून सुरुवात झाली आहे? The word angle introduced or derived from Latin word angulus, म्हणजे लॅटिन वर्ड जो आहे अँगुलस, त्याच्यापासून अँगल हा वर्ड तयार झालाय किंवा हा कन्सेप्ट तिथून आलाय, अँगुलस। मग अँगुलस म्हणजे काय? लॅटिन भाषेमध्ये अँगुलसला पण काहीतरी अर्थ असेल, हो की नाही? अँगुलस मीन्स अ लिटल बेंडिंग। आता बेंड होणं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे काय? वळवणे किंवा वाकवणे, हो की नाही? अ लिटल बेंडिंग म्हणजे एक दोन भाग असतील, दोन साइड असतील, यांच्यामध्ये एक स्मॉल डेव्हिएशन जे होतं त्यालाच काय म्हणायचंय? अँगल असं म्हणायचंय। देन फर्स्ट युज्ड दिस कन्सेप्ट, अँगल कन्सेप्ट फर्स्ट युज्ड बाय युदोमस। हे युदोमस हे कोण आहेत? हे गणित तज्ञ आहेत की ज्यांनी हा अँगल हा कन्सेप्ट सुरुवातीला यूज केलाय, इंट्रोड्यूस केलाय आणि मग तिथून या अँगल या कन्सेप्ट वरती अभ्यास करायला सुरुवात झाली। लक्षात आले? मग आपण आता अँगल मध्ये सुरुवातीला काही ऑब्जेक्ट आपण बघूयात। सगळ्यांच्या घरी किंवा कंपास बॉक्स मध्ये पण आता सीसर आहे की नाही? आता त्याचा भाग जसजसा आपण वाढवू, कमी जास्त करू, तसा जो मधला भाग आहे तो कमी जास्त होतोय की नाही? परत नंतर आणखी क्लॉक
की जे तुम्ही 4थीच्या पुस्तकापासून 5वीच्या पुस्तकात पण आणि 6वीच्या पुस्तकात पण आता अँगलसाठी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय असेल तर क्लॉक. त्याच्या घड्याळात जे काटे दिलेत त्यातल्या 2 काट्यांचा उपयोग करून आपण असे वेगवेगळे अँगल्स आपण दाखवू शकतो. त्याचा आपण वापर आत्तापर्यंत केलेला आहे. त्याच्यानंतर कॉर्नर्स, जे की आपण आत्ता बोलत होतो, या पद्धतीने आपल्याला अँगल्स हा कन्सेप्ट पाहायचा आहे. आता बघा, आपण यापूर्वी चॅप्टर 1 मध्ये काही बेसिक कन्सेप्ट बघितलेत. त्यातलाच एक कन्सेप्ट मी यापूर्वी पण सांगितले तुम्हाला की जे कन्सेप्ट आपण शिकतो त्यालाच धरून पुढचा कन्सेप्ट तयार होत असतो. मग आता अँगलसाठी बेसिक कन्सेप्ट रे, जो आपण यापूर्वी शिकलोय. मग आता रेची डेफिनेशन माहीत हवी आहे, रेचं लेबलिंग माहीत हवं आहे, डिनोट कसं करतात हे माहीत हवं आहे. तर आता अँगल हा चॅप्टर तुम्हाला खूप छान पद्धतीने समजणार आहे. मग आता इथे मी एक रे, जो जॉमेट्रिकल बेसिक कन्सेप्ट आहे, हा रे ड्रॉ करणार आहे. एक रे मी इथं ड्रॉ करते, रे OP, रे OP. बघा बरं, डायग्राम करेक्ट आहे का, लेबल जे दिले ते करेक्ट आहे का? कारण की रे OP म्हणजेच काय, O इज अ स्टार्टिंग पॉइंट. अजून एक नाव आपण त्याला सांगितले, पॉइंट O इज अ ओरिजिन. तो आरंभ बिंदू आहे, सुरुवातीचा बिंदू आहे, म्हणून तो O सुरुवातीला असेल आणि P समोर असेल पलीकडे. मग तिथे रे OP मी ड्रॉ केलाय. आणखीन एक रे मला हवाय, रे OA, रे OA. मी आणखीन एक रे इथं ड्रॉ केलाय, रे OA. इथे पण काय आहे, O इज अ स्टार्टिंग पॉइंट, ओरिजिन, अँड A इज एनी वन पॉइंट ऑन द रे. रेवरचा एक कुठलाही एक पॉइंट आहे. आता इथे बघा 2 रेज आहेत, रे OP अँड रे OA. समजा ह्या दोन्ही रेजना जर मी जॉईंट करायचं म्हटलं तर मी कुठे जॉईंट करायला हवं आहे? समजा आपण याच्या स्टार्टिंग पॉइंटला जॉईंट केलं, दोघांनाही. आता दोन्हीकडे पण स्टार्टिंग पॉइंट O होता की नाही? मग हे दोन्ही पॉइंट आपण वेगवेगळे न ठेवता यांना एकत्र करूयात, रे OA अँड रे OP. दोघांचा पण स्टार्टिंग पॉइंट एकच आहे, म्हणजे एकाच पॉइंट O मधून 2 रे गेलेले. एक रे गेलाय OP आणि एक रे आहे OA. आता बघा, ही जी डायग्राम तयार झाली आहे, दिस इज अ अँगल. हा अँगल आहे. आता जी डायग्राम तयार झाली ती अँगल आहे. कशापासून मिळाली आपल्याला? 2 रेज यूज केले आपण आणि नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला, अँगल. मग आता इथे बघा 3 लेटर्स दिसत आहेत तुम्हाला इथे, AOP. AOP हा अँगल आहे. मग आता डेफिनेशन तयार करावी लागेल आपल्याला. 2 रेज आहेत म्हणून 2 रेज हॅव्हिंग कॉमन व्हर्टेक्स. 2 रेज हॅव्हिंग कॉमन व्हर्टेक्स फॉर्म अँड अँगल. 2 रेजचा जर एकच व्हर्टेक्स असेल, कॉमन म्हणजे दोघांमध्ये सामायिक असणारा, 2 रेजचा जर व्हर्टेक्स सेम असेल, एकच असेल, तर तिथे काय तयार होतो? अँगल तयार होतो. मग तुम्ही सांगू शकाल की इथे या डायग्राम मध्ये अँगल कुठे तयार झालाय? बघा बरं, ॲट पॉइंट O, म्हणजे पॉइंट O जवळ अँगल तयार झालेला आहे. लक्षात आले अँगल कसा फॉर्म झाला, कसा इंट्रोड्यूस झालाय. मग आपण याच्या थोडं पुढे जाऊयात. आता इथे बघा, या अँगलला इंट्रोड्यूस आपण अँगल लिहिलाय, अँगल ड्रॉ केलाय. अँगलला रिप्रेझेंट करण्यासाठी, डिनोट करण्यासाठी अँगल साठी हे सिम्बॉल वापरलं जातं की जे सेम अँगल सारखंच आहे पण ते स्मॉल पद्धतीने लिहिलं जातं. दिस इज अ सिम्बॉल. दिस सिम्बॉल यूज्ड फॉर रिप्रेझेंटिंग नेम ऑफ अँगल. अँगलचं नाव दाखवण्यासाठी हे सिम्बॉल यूज केलं जातं. आता पुढे जे लेबलिंग दिले ते लिहायचे आपल्याला, डिनोट करायचंय. अँगलचं नाव हे आपण 3 पद्धतीने लिहू शकतो. बघा, अँगलचं नाव आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. पहिलं म्हणजे आपण एकतर सुरुवात A पासून करूयात आणि P पर्यंत जाऊयात, नसेल तर P पासून सुरुवात करूयात, A कडे जाऊयात, किंवा अँगल कुठे फॉर्म झालाय, एक्झॅक्टली अँगल ॲट पॉइंट
ओ, पॉइंट ओ जवळ आहे म्हणून फक्त अँगल ओ असं पण आपण लिहू शकतो. मग आपण नावं लिहूया तिथे. अँगल हा वर्ड न यूज करता सिम्बॉल यूज करणार आहे मी, पण म्हणताना मात्र अँगल असं म्हणणार आहे. रिप्रेझेंटेड ॲज अँगल AOP. AOP हे पहिलं नाव झालं. आता मी आणखीन एक नाव ह्या दिलेल्या अँगलचं लिहिणार आहे. अँगल POA. अँगल सिम्बॉल यूज करतोय. अँगल POA म्हणजे या पद्धतीने. नाही तर आणखीन एक तिसरं जे नाव आहे ते अँगल O. कारण की ओ जवळ अँगल तयार झालाय. जे लिटल बेंडिंग आहे, जे डेव्हिएशन झाले ते दोन रेचं डेव्हिएशन कुठं झालंय, पॉइंट ओ जवळ झाले म्हणून अँगल ओ असंही फक्त आपण लिहिलं तरी चालतं. पण यावर्षी असं शॉर्टमध्ये न लिहिता आपण 3 लेटरचा यूज करायचा आहे. आणि इथे सुरुवात अशी होईल का, ओ पासून सुरुवात होईल का अँगलची. अँगल OAP असं लिहू शकतो का आपण, नाही लिहू शकत. तिन्ही नावाचं ऑब्झर्वेशन करा. तिन्हीमध्ये पण पॉइंट जो ओ आहे तो मिडलला दिलाय. का बरं, कारण की अँगल पॉइंट ओ जवळ फॉर्म झालाय म्हणून पॉइंट ओ हा मिडललाच असला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आले. अँगलचं लेबलिंग कसं करतात, अँगलची डायग्राम कशी काढतात या पद्धतीने. आता अँगल मेजर करतात. अँगल मेजर करण्यासाठी आपल्याकडे जे प्रोट्रॅक्टर आहे, हे साहित्य जे आहे कंपासमध्ये त्याचा यूज केला जातो. आणि मेजर केल्यानंतर युनिट जे वापरतात ते काय आहे, डिग्री. डिग्री डिग्री हे सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे, तरी पण बघा डिग्री हे सिम्बॉल नंबर्सच्या डोक्यावरती एक स्मॉल 0 दिला जातो. ते म्हणजे काय आहे, सिम्बॉल आहे डिग्रीचं. आता समजा दिलेला अँगल हा समजा 60 डिग्रीचा असेल. मेजरमेंट ऑफ अँगल AOP इज इक्वल टू 60 डिग्री. हा वर्ड न यूज करता 60च्या डोक्यावरती एक स्मॉल 0 देणं म्हणजेच डिग्रीचं सिम्बॉल आहे ते. या पद्धतीने मेजरमेंट लिहिलं जातं. प्रोट्रॅक्टरचा यूज केला जातो अँगल मेजर करण्यासाठी. आणि लेबल केल्यानंतर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण 3 वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतो. या पद्धतीने अँगल हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. यानंतरचा आपला पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे कंपोनंट्स और पार्ट्स ऑफ एन अँगल. पार्ट्स म्हणजे काय, घटक. अँगलचे घटक आपल्याला बघायचे. किती घटक आहेत, 3 घटक आहेत. पहिला, फर्स्ट पार्ट इज नेम ऑफ एन अँगल. अँगलचं नाव. आपल्याला माहिती आहे अँगलला आपण 3 पॉइंट देतो त्या अँगलवरती. मग ते 3ही पॉइंट धरून आपल्याला अँगलचं नाव लिहायचंय. एका लेटरने आपण अँगलला डिनोट करणार नाहीत यावर्षी. आपल्याला 3 लेटर्सची सवय झाली पाहिजे म्हणून आपण 3 लेटर्सचा यूज करून अँगलचं नाव लिहिणार आहोत. मग पहिला पार्ट कळाला. फर्स्ट पार्ट इज नेम ऑफ एन अँगल. देन सेकंड पार्ट इज व्हर्टेक्स ऑफ एन अँगल. मीन्स नेम ऑफ व्हर्टेक्स. नेम ऑफ व्हर्टेक्स ऑफ एन अँगल. अँगलचं जो काही व्हर्टेक्स आहे. आता व्हर्टेक्स म्हणजे काय हे आपण अँगल इंट्रोड्यूस करताना आपण सांगितले की जो मिडल पॉइंट आहे, ज्या ठिकाणी अँगल फॉर्म होतो तो पॉइंट जो आहे तो म्हणजे काय आहे, व्हर्टेक्स आहे. मग त्याचं नाव पॉइंट जो कोणता असेल त्या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. देन थर्ड पार्ट इज नेम ऑफ साइड्स ऑफ एन अँगल. साइड्सच्या ऐवजी आर्म्स असा आपण वर्ड यूज केला जातो. ARM. आर्म म्हणजे सुद्धा बाजू, साइड म्हणजे सुद्धा बाजू. मग या दोन्हीपैकी कोणताही वर्ड आला तरी पण घाबरायचं काही काम नाही, म्हणजे चुकायचं उत्तर काही काम नाही. आपण इथे लिहू शकतो साइड्स ऑफ एन अँगल्स. हाऊ मेनी साइड्स, 2 साइड्स. 2 साइड्स असतात अँगलला, म्हणजे जे 2 रे आहेत त्या म्हणजे 2 साइड्स आहेत. मग साइडचं नाव लिहिताना आपण साइड असाही वर्ड यूज करू शकतो किंवा सेगमेंट यूज करू शकतो किंवा रे यूज करू शकतो. पण आपण इथे नेहमी साइड किंवा सेगमेंट या दोन्हीपैकी एक वर्ड यूज करणार आहोत. समजले. 3 पार्ट्स ऑफ एन अँगल. देन फर्स्ट इज नेम ऑफ एन अँगल, सेकंड नेम ऑफ व्हर्टेक्स ऑफ एन अँगल, अँड देन थर्ड इज नेम ऑफ साइड्स ऑफ एन अँगल. या पद्धतीने आपल्याला पार्ट्स हे लिहावे लागतात. मग आपण इथे एक्झाम्पल घेऊयात, फिगर घेऊयात आणि त्यावरून
त्या अँगलचे पार्ट्स लिहिता येतात का बघूया. आता इथे आपण अँगल ABC ड्रॉ करूया. अँगल ABC कॅपिटल लेटर्स आहेत या पद्धतीने, आणि डायग्राम पेन्सिलने ड्रॉ करायची आपल्याला. आता इथे पार्ट्स लिहायचे आपल्याला. देन फर्स्ट पार्ट इज नेम ऑफ अन अँगल. हे असं लिहावं लागतं, नेम ऑफ अन अँगल, अँड डॅश करून पुढे आपल्याला अँगलचं नाव लिहायचंय. अँगल ABC, अँगल ABC. आता इथे 3 वेगवेगळ्या पद्धतीने जरी आपण लिहू शकत असलो नाव, तरी पण कोणत्याही एका पद्धतीने आपण इथे मांडणार आहोत. मग आपण एका पद्धतीने सेम या पद्धतीने नेहमीच वरच्या लेटर पासून अँगलचं लेबलिंग सुरू करायचंय. अँगल ABC. ओके. देन सेकंड पार्ट इज नेम ऑफ वर्टेक्स ऑफ एन अँगल. पॉइंट B, म्हणजे ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालाय मिडलचा जो पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे, वर्टेक्स. पॉइंट B. देन थर्ड पार्ट इज साइड्स. नेम ऑफ साइड्स ऑफ एन अँगल. 2 साइड्स. देन फर्स्ट इज साइड AB अँड साइड BC. ज्या 2 बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंची नाव आपण इथे लिहिणार आहोत. साइड AB अँड साइड BC. लक्षात आले? किती सोपं आहे लिहायचं. 3 मार्कासाठी असा प्रश्न आपल्याला असतो, राईट द पार्ट्स ऑफ द गिवन अँगल, किंवा ऑब्झर्व द फिगर अँड राईट इट्स पार्ट, असंही आपल्याला विचारलं जातं. तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आपण आणखीन एक फिगर घेऊया. अँगल PQR. हिअर ड्रॉइंग अँगल PQR. देन पार्ट्स, 3 पार्ट्स. फर्स्ट इज name of an angle, angle PQR, angle PQR. Then second, name of vertex of an angle, point Q. Then third, name of sides of an angle, side PQ and side QR, side PQ and side QR. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला पार्ट समजले असतील. होमवर्क मध्ये पण जे तुम्हाला दिलं असेल, ज्या फिगर्स दिले असतील त्याचे पार्ट्स व्यवस्थितपणे लिहा. यानंतर आपला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे युजेस ऑफ मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट. युजेस ऑफ मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट. तुम्ही म्हणाल कंपास बॉक्स मध्ये जे साहित्य आहे तेच म्हणजे मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे साहित्य आहे कंपास मधलं, ते तर आम्ही नेहमीच यूज करतो आणि त्याची यूज आम्हाला माहिती आहे. पण हे यूज आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात, परीक्षेसाठी आहेत, सिलेबस मध्ये आहेत, पण आपण त्याचा यूज जरा वेगळ्या पद्धतीने पण कधी कधी करतो. त्यामुळे आपण या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा यूज आज बघणार आहोत. सगळ्यात आधी पहिल्यांदा ज्याचा आपण नेहमी सर्रास यूज करतो तो म्हणजे स्केल ऑर रुलर. स्केलचा वापर कशासाठी केलाय? टू ड्रॉ अ लाईन सेगमेंट अँड मेजर द लेंथ. टू ड्रॉ अ लाईन सेगमेंट अँड मेजर द लेंथ. म्हणजे या स्केलचा वापर करून आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो, लाईन सेगमेंट ड्रॉ करतो, लाईन सेगमेंटची जी काही लेंथ आहे ती मेजर करत असतो. यासाठी नेहमीच आपल्याला रुलरचा किंवा स्केलचा वापर होत असतो. यूज लक्षात आले? टू ड्रॉ अ लाईन सेगमेंट अँड मेजर द लेंथ. लेंथ मोजण्यासाठी सुद्धा स्केलचा वापर होतो. सेकंड इन्स्ट्रुमेंट जे आहे ते म्हणजे काय? कंपास. कंपास की ते साहित्य बघा तुमच्याकडे पण समोर आहे, कंपास बॉक्स तुमच्या जवळ आहे. मी जसं यूज सांगते तसं तुम्ही ते हातात घेऊन बघा आणि त्याचा वापर लगेच करून पण तुम्ही बघू शकता. कंपास. कंपास बघा, एक मेटल पॉइंट आहे आणि एक पेन्सिल पॉइंट आहे. कंपासचा यूज तुम्हाला माहिती आहे, टू ड्रॉ सर्कल अँड टू ड्रॉ अन आर्क. या वर्षी आपण आर्क काढण्यासाठी सुद्धा कंपासचा वापर करणार आहोत. आर्क म्हणजे काय? मराठीत त्याला चाप मारणे असं म्हणतात. चाप मारणे म्हणजे छोटे छोटे सर्कलचे जे काही पार्ट असतात. आर्क हा भाग, आर्क तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी 5वीत पण झाले की एक सर्कलचा छोटा पार्ट म्हणजेच आर्क. मग असे छोटे छोटे पार्ट ड्रॉ करून आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळवायचा असतो, ते म्हणजेच आर्क. म्हणजे यूज काय होतो कंपासचा? टू ड्रॉ सर्कल
अँड टू ड्रॉ अँड आर्क. लक्षात आले. त्याच्यानंतर आणखीन पुढचं एक साहित्य ते म्हणजे डिव्हायडर. डिव्हायडर, व्हॉट इज द यूज ऑफ डिव्हायडर? आम्ही वेगळा यूज केलाय म्हणावं, एकमेकांना टोचवण्यासाठी, ओके नाही. तर आपल्याला याचा यूज आपण आतापर्यंत नाही केलाय, पण पुढच्या वर्गात गेल्यावर तुम्हाला याचा वापर करायचा आहे. तो म्हणजे कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप. कॉन्करंटचा अर्थ वेगळा आहे, एक संपाते, पण कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप आहे, जी आहे तिथे. कॉन्ग्रंट म्हणजे दोन लाईन सेगमेंट दिलेत, ते एकसारख्या लेंथचे आहेत का नाही हे पाहण्यासाठी, म्हणजेच टू कम्पेअर द लेंथ. लेंथ कम्पेअर करण्यासाठी आपल्याला या डिव्हायडरचा यूज केला जातो. लक्षात आलं. देन नेक्स्ट इज सेट स्क्वेअर, ज्याचा वापर तुम्ही अजिबात केला नाहीये. केलाय तर कशासाठी? स्केल सारखा केलाय, लेंथ मेजर करण्यासाठी, जे त्याच्यावरती पण मेजरमेंट असतं ना स्केल सारखं, किंवा लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर केलाय. पण त्याचा यूज तेवढाच नाहीये, तो आपण बाय डिफॉल्ट करतो, पण त्याचा यूज वेगळा आहे. सेट स्क्वेअर दोन्ही तुमच्या समोर ठेवा आणि व्यवस्थितपणे पहा. दोन वेगवेगळे सेट स्क्वेअर, दोन्ही सेट स्क्वेअर हे ट्रायंग्युलर आहेत, हे लक्षात आलं. दोन्ही सेट स्क्वेअर ट्रायंग्युलर आहेत. आता तुम्ही समोर असतात तर तुम्हाला मी लगेच अँगल मेजर करायला लावली असते, पण तुम्ही आता घरी आहात, निवांत आहात, तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा त्याचे तीनही अँगल, दोन्ही सेट स्क्वेअरचे अँगल मेजर करा. किती डिग्रीचे मिळत आहेत ते पण बघा. तर ते तुम्हाला वेगवेगळ्या मेजरमेंटचे मिळतील अँगल. तर या दोन्ही सेट स्क्वेअरचा यूज हा टू ड्रॉ पॅरलल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स. पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करण्यासाठी या सेट स्क्वेअरचा यूज केला जातो. आता सेट स्क्वेअर तुम्ही सरळ एक ठेवा, ज्या पद्धतीने मी इथे ठेवलेला आहे त्या पद्धतीने ठेवा, आणि ते सेट स्क्वेअर जशी लाईन एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल ड्रॉ करून बघा, आणि तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल मिळतो की नाही बघा. हा 90 डिग्रीचा अँगल आहे, पण या जर दोन्ही लाईन जे आपण ड्रॉ केले त्या जर एक्सटेंड केल्या तर तिथे परपेंडिक्युलर लाईन्स मिळतील. आणि पॅरलल लाईन्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन आपण ड्रॉ केली आणि पुन्हा काही अंतरावर, समान अंतरावरती आपण जर आणखी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, अशा किती जरी लाईन्स आपण ड्रॉ केल्या तर आपल्याला पॅरलल लाईन्स मिळतील. म्हणजेच पॅरलल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करण्यासाठी या सेट स्क्वेअरचा यूज केला जातो. इथे जे अँगल मिळतात ते 45 डिग्री, 90 डिग्री, 45 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री अशा वेगवेगळ्या पद्धतीचे दोन्हीकडे अँगल मिळतात. तर इथे पुढे जाऊन तुम्हाला याचा वापर थेरम मध्ये वगैरे करायचा असतो. एवढ्या डीप मध्ये मी तुम्हाला नाही सांगणार, पण एवढा एक लक्षात ठेवा यूज त्याचा, टू ड्रॉ पॅरलल लाईन्स अँड परपेंडिक्युलर लाईन्स बाय युजिंग टू सेट स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे आहे प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टरचा यूज तुम्ही नेहमीच केलाय, 5वी मध्ये केलाय, अँगल ड्रॉ करण्यासाठी अँड अँगल मेजर करण्यासाठी. टू ड्रॉ अन अँगल अँड टू मेजर अन अँगल विथ गिवन मेजरमेंट. दिलेल्या मेजरमेंटचा अँगल ड्रॉ करता तुम्ही प्रोट्रॅक्टरचा यूज करून, त्यामुळे तुम्हाला प्रोट्रॅक्टरचा यूज माहिती आहे. ओके, तर या पद्धतीने या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचे यूज तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. आता प्रोट्रॅक्टर तुमच्या समोर आहे आणि या प्रोट्रॅक्टरवरती मेजरमेंट पण दिलेलं आहे, आणि बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं, खूपदा कन्फ्युजन असतं, नेहमी अँगल उलट सुलट काढले जातात. त्यासाठी थोडक्यात मी प्रोट्रॅक्टरची माहिती तुम्हाला सांगणार आहे. बघा, प्रोट्रॅक्टर तुमच्या समोर पण आहे, इथे पण मी दाखवते आहे. तर प्रोट्रॅक्टर मध्ये एकदम मिडलला 0 म्हणजे दिलाय, सेंटर पॉइंट आहे तो. काहींच्या याच्यावरती फक्त 0 लिहिलेला असतो, किंवा काहींच्या याच्यावरती एक डॉट असतो तिथे, किंवा लाईनची स्टार्टिंग तिथून असते. आता बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रोट्रॅक्टर आहेत, डिझाईन मधून आले, त्याच्यामुळे वेगवेगळं असू शकतं. आता या प्रोट्रॅक्टर वरती दोन्ही बाजूंनी जे काही मेजरमेंट आपल्याला दिसत आहेत, म्हणजे दोन्ही बाजूला 0 आहे, दोन्ही बाजूला 180 आहे. मग इथे कन्फ्युजन असतो खूपदा. अँगल ड्रॉ करताना आपण एक आतल्या बाजूनी एक मेजरमेंट दिसतंय, बाहेरच्या बाजूने एक मेजरमेंट दिसते. कशासाठी दिलं असेल हे? तर हे मेजरमेंट आपल्याला, आपण कधी कधी
अँगल ड्रॉ करताना रेची डायरेक्शन कधी राईटला असते, कधी रेची डायरेक्शन लेफ्टला असते. मग ह्या दोन्ही बाजूनी कधी कधी अँगल राईट साईडला असतो, कधी कधी लेफ्ट साईडला असतो. म्हणजे वेगवेगळ्या दोन्ही डायरेक्शनचे अँगल असतात. मग हे अँगल ड्रॉ करण्यासाठी, हे दोन्ही डायरेक्शनचे अँगल मेजर करण्यासाठी हे दोन्हीकडचे जे मेजरमेंट दिलेत, एक आतल्या बाजूनी आणि एक बाहेरच्या बाजूनी, हे दोन्ही मेजरमेंट आपल्याला यूज करायचे असतात. आता समजा आपण कोणतेही एका डायरेक्शनने आपला अँगल आपण ड्रॉ केलेला आहे आणि हा अँगल मेजर करायचा असेल तर जो खालचा रे असतो तो प्रोट्रॅक्टरवरची जी लाईन दिलेली असते त्याला आपण संदर्भ रेषा असेही म्हणतो. ती जी लाईन आहे, जी खालची रे, जो खालचा रे दिलाय त्या रे बरोबर लाईन वरती असला पाहिजे एक्झॅक्टली. आणि रेची डायरेक्शन ज्या साईडला आहे, मी राईट आणि लेफ्ट नाही सांगत कन्फ्यूज करायला, ज्या साईडला रेची डायरेक्शन आहे त्या साईडला 0 आत आहे का बाहेर आहे एवढं दरवेळेस बघायचं. रेची डायरेक्शन ज्या साईडला आहे त्या बाजूचा 0 पकडून तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं असतं. मग 0 आतल्या बाजूला असेल तर आतल्या बाजूनी 0, 10, 20, 30, 40 असं मेजर करत यायचं. 0 जर बाहेरच्या बाजूला असेल तर बाहेरच्या बाजूनी मग 0, 10, 20, 30, 40 असं मेजर करत यायचं. या पद्धतीने तुम्ही फक्त ज्या डायरेक्शनला तुमचा रे आहे त्या डायरेक्शनचा 0 पकडा. जो आत आहे का बाहेर आहे हा इश्यू नाहीये. आत असेल तर आतल्या 0 पासून मेजर करा, बाहेर 0 असेल तर बाहेरच्या 0 पासून मेजर करा. हे नेहमी लक्षात ठेवा. तर तुमचा अँगल ड्रॉ करताना सुद्धा ही कधी चुकणार नाही आणि मेजरमेंट सुद्धा कधी चुकणार नाही. बरेच जण मग 180 पासून कधी सुरू करतात, 180 पासून अँगल, मग ॲक्यूट अँगल असतो आणि 180 पासून सुरू करतात, त्यामुळे अँगल चुकू शकतो. आपण अँगल ड्रॉ कसा करायचा, मेजर कसा करायचा हे पण आपण शिकणार आहोत. आपण टप्प्याटप्प्याने अँगलच्या टाईपकडे जाणार आहोत. तर तुम्हाला हे सगळे इन्स्ट्रुमेंट माहीत असले पाहिजेत, त्याचे यूज माहीत असले पाहिजेत. ज्या नोट्स या व्हिडिओ सोबत मी देणार आहे त्या तुम्ही व्यवस्थितपणे वहीत लिहायच्या आहेत. ओके, थँक्यू.